का या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता साखरपुड्याची वेळ झालेली असते आणि तिथे सावी या सगळ्यामध्ये बघत असते. धैर्य आणि इरा एकमेकांच्या बोटात अंगठा घालणार तितक्यातच तिथे पुरावे आलेले असतात आणि रीना आणि पराग बोलतात, थांबा, हे सगळं आताच्या आता थांबवा, तुमच्यासमोर आता पुरावे दाखवायचे आहेत. आणि तितक्यातच ती आता फोटो दाखवते. ते फोटो पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यावर दामिनी बोलते, हे सगळं खोटं आहे, खोटं आहे सगळं. त्यावर तिथे धैर्य हा एकटक तिच्याकडे बघत असतो. त्याला एका क्षणासाठी वाटतं की हे एडिटेडसुद्धा असू शकतात. पण या सगळ्यामध्ये दया बोलतो, हे सगळं काय चाललं आहे आणि हे सगळं खोटं आहे. या सगळ्यामध्ये दामिनी बोलते, होय हे खोटं आहे. पण आता त्यावर तिथे सावी बोलते, धैर्य, काल रात्री तुम्ही मला विचारत होते ना मी कुठं होते, तर मी हे सगळे पुरावे बघायला गेले होते आणि मला दयामामाच्या घरात ही फिल्म सापडली, म्हणजेच निगेटिव्ह सापडली. आणि मग मी त्यामध्ये बघितले तर हे फोटो तिथे धुवून आणलेले आहे आणि फोटोमध्ये कन्वर्ट झाले. तुम्हाला जर आमची मजाक वाटत असेल तर तुम्ही कुणालाही विचारू शकता. आता असं म्हटल्यानंतर तिथे दामिनी बोलते, हे बघा, मी कुठलाच गुन्हेगार नाही आहे. तिने नाही म्हणून गुन्हेगारी स्वतःपणे स्वतःच्या अंगावर घेतलेली असते. आता तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. इकडे दामिनी तिथे आता अनुराधाला भडकवण्याचा प्रयत्न करते. पण या सगळ्यामध्ये सावी तिला बोलते, तू इथेच थांब, तुला कळेल की काय होतं आणि काय नाही. आणि ती या सगळ्यामध्ये विचार करत करत असतेच. तर इकडे आता ती देवाला बोलते, देवी आई प्लीज काहीही कर, पण हे सगळं आताच्या आता थांबव. आणि ती आता धैर्यकडे आलेली असते. धैर्य हा रूममध्ये असतो. तो शेरवानी घालून असतो आणि या सगळ्यामध्ये तयारीच करत असतो. तितक्यातच ती बोलते, धैर्य, किती छान दिसताय तुम्ही, पण एक सांगू का, आज मी ठरवलं आहे काहीतरी, म्हणजेच ना मी तुमचं स्वतःहून पूर्ण तयारी करून देणार आहे. आणि असं म्हणून ती आता या सगळ्यामध्ये त्याच्याकडे बघत बोलते, हे बघा, तुम्ही हे ब्लेझर घाला. आणि असं म्हणून ती आता एक त्याला मस्त ब्लेझर देत असते, जो कट असतो, म्हणजे कट पीस असतो. आणि या सगळ्यानंतर ती आता त्याला एक एक म्हणजे एक घड्याळ घालते आणि त्याच्या गळ्यामध्ये गोप वगैरे घालून देत असते. आता हे सगळं पाहिल्यानंतर तिथे आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतो म्हणजे धैर्यला, सावी अशी काय करते, ती अशी बिहेव का करत असेल, तिला आपण दूर जातो म्हणून दुःख झालं असेल का. त्याच्या मनामध्ये कित्येक प्रश्न घोळ घालत असतात. त्यावर ती आता एकटक त्याच्याकडे बघत असते. त्याच्या गळ्यामध्ये जेव्हा ती गोप घालून देत असते ना, तेव्हा तर ते दोघंही अडकत असतात आणि चांगलेच नजरेमध्ये अडकलेले असतात. त्या दोघांचं नजरानजर चालूच असते. आणि तिथे मात्र सावीच्या डोळ्यात साफ लिहून असतं, धैर्य, हे सगळं थांबवा आणि नका करू हा साखरपुडा. पण धैर्य डोळ्यानेच खुणावतो, सावी, हे सगळं मला आईसाठी करावंच लागेल. आणि सावी आता हे सगळं पचवू शकत नाही, त्यामुळे ती रडत रडत बाहेर आलेली असते. इकडे आता धैर्य बोलतो, सॉरी सावी, हे सगळं मला आईसाठी करावं लागतं. आणि असं म्हणून तो क्लिअर सांगत असतो. या सगळ्यामध्ये सावी खाली तर येते, पण खाली आल्यानंतर नीताला तिची टक्कर होते. नीताच्या हातात फुलाचं ताट असतं आणि ते पडतं. त्यावर सावी हायपर होऊन तिला सॉरी सॉरी म्हणत असते. नीता बोलते, शांत हो आणि मला कळते तुझ्या मनात काय चाललंय. आणि ती आता धैर्याच्या विचारात ती तिला बोलते, सावी, काही झालं तरी हा साखरपुडा थांबायला हवा. अवंती येते तिथे घाई त्यांनी बोलते, सावी, हे सगळं खूप वाईट घडतंय गं, मला असं वाटतं की आताच्या आता हे सगळं थांबायला हवं. आणि त्यासाठी आता तिच्याकडे काही पुरावे सुद्धा नसतात, त्यामुळे ती इकडे टेन्शनमध्ये आलेली असते. इकडे सावी विचार करत असते, काहीही झालं ना तरी मी या सगळ्यामध्ये हे होऊ देणार नाही. तितक्यात इरा तिथे मटकत येते. आणि इरा तयारी करून आल्याने लगेच ती बोलते, आता तर ह्या पोरीला डिवचावंच लागेल. आणि त्या डिवचण्यासाठी ती काही ना काही कारण शोधते. त्यावर ती बोलते, मी कशी दिसते ग सावी, मुद्दामून इरा तिथे विचारते. त्यावर तिथे ती काही बोलत नाही. पाहून बोलते, काय ग, तुला माझं सुख खूपतंय वाटतं. आता असं म्हटल्यानंतर सावी या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही. वरून धैर्य उतरत असतो. धैर्य उतरत असताना या सगळ्यामध्ये ती बोलते, अरे वा, धैर्य आले वाटतं. आता ती पुन्हा तिच्याकडे नजर फिरत बोलते, धैर्य, आज तुम्ही खूप सुंदर दिसताय, हँडसम दिसताय बघा. आता असं म्हटल्यानंतर धैर्य काहीच बोलत नाही, कारण त्याला या सगळ्याचं काहीच वाटत नसतं. इकडे तिथे आता ती मुद्दामून सावीला बोलते, बघितलंस, तू मार प्रेम करत होतीस, गेलं तुझं प्रेम तुझ्यापासून दूर. आता ती काहीच बोलत नाही, कारण तिला माहिती असतं की हिच्या तोंडी लागणं म्हणजे सापाशी खेळणं. त्याच्यामुळे ती आता एकदम गप्पच असते. इकडे आता तिथे विलास येतो आणि बोलतो, चला आपल्याला जायचं आहे. आणि तुला आवाज येते इरा, गुरुजी. आता असं म्हटल्यानंतर ते आता गुरुजी आवाज येते म्हणून इकडे निघून जाते आणि त्यात साखरपुड्याची तयारी चालू झालेली असते. तिथे आता गुरुजी मंत्रजाप करत असतात आणि दोघेही जण पूजा चालू करतात. इकडे सावी फोन लावून सांगते, आलेत का नाही तुम्ही. पराग आणि जिन्ना बोलतात, आम्ही येतोच आहो. आणि असं म्हणून इकडे आता ते फोन कट करतात. सावी फक्त त्यांची वाट बघत असते. इकडे आता सावीच्या वागण्यावरून तिथे दया आणि दामिनी घाबरतात. ते बोलतात, आत्ताच्या आत्ता हिला या घरातून काढताई. दयाला दामिनी बोलत असते की नेमकं तुला काय म्हणायचं आहे. त्यावर तो बोलतो, हे बघ, तू तिच्या आईला बोलवलं पण ते पोरगी काही जायला तयार नाही आहे. म्हणजेच काहीतरी आहे जे आता ती करण्याचा प्रयत्न करते. जर तू हिला इथून काढलं नाहीस ना तर ती आता काहीही बनवू शकते. त्यापेक्षा हिला या घरातून कायमचं काढून टाक आणि ती त्याच्या मनामध्ये काही क्रिएटच नाही करू शकली पाहिजे. आणि मगच त्या दोघांचं लग्न होऊ शकेल. नाहीतर त्या
दोघांचं लग्न खूप दूर राहिलं. इकडे दामिनी तोच विचार करत असते. सावी देवी आईजवळ बोलते, देवी आई, या सगळ्यामध्ये हे सगळं पचवण्याची शक्ती मला दे आणि खरं तर जे खरं आहे ना तेच घडू दे. धैर्यांच्या मनामध्ये या सगळ्यांबद्दलचा गैरसमज हा दूर होऊ देत आणि ती देवी आईला प्रार्थना करत असते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात. तितक्यातच तिला कळतं की आपल्याला अजून लढाई करायची आहे आणि आपली लढाई बाकी आहे. त्यामुळे ती पटकन तिथून फोन घेऊन निघणार. तितक्यात मागे दामिनी असते. दामिनी बोलते, कळलं का गं, तुला काय वाटलं होतं माझं धैर्य खरंच तुझं ऐकेल? असं अजिबातच होणार नव्हतं आणि झालंसुद्धा नाही आहे. तुला काय म्हटलं होतं मी, धैर्य माझ्या शब्दात आहे. त्याला हे प्रेम वगैरे हे तुझ्या म्हणजे मागे मागे फिरणं हे येतच नाही. त्यावर ती बोलते, मॅडम तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं आहे. स्वार्थासाठी करताय तुम्ही. मुद्दामून त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतायत जेणेकरून ते खऱ्या प्रेमापासून म्हणजेच त्यांच्या पहिल्या बायकोपासून दूर राहावं. पण मी हे होऊ देणार नाही. त्यावर ती लगेच बोलते, आता या सगळ्या गोष्टींचा काय फायदा? सावी नाईक, तुझा खेळ संपला आणि तुला या घरामधून कायमचं जावंच लागणार आहे. त्यावर ती बोलते, हे बघा मॅडम, तुम्हाला काय वाटतंय हा खरंच ही साखरपुडा झाला आहे आणि ही वेळ संपली आहे? असं अजिबातच नाही आहे. आता तुम्हाला मी खरं काय ते सांगते. तुम्ही जो विचार करताय, तुम्ही जे दाखवत आहेत ना तो ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि ओव्हर कॉन्फिडन्स कधीही मातीला मिळू शकतो. त्याच्यामुळे माणसानं कॉन्फिडंट असावं पण ओव्हर कॉन्फिडंट नाही. त्यावर ती बोलते, तू मला शिकवू नकोस आणि मला माहिती आहे तो कधीच तुझ्यासाठी आणि तुझ्या मागे मागे फिरणार नाही, हे मला नक्कीच माहिती होतं. त्यावरती बोलते, पूर्ण ओव्हर कॉन्फिडन्स म्हणावाच. तुम्हाला काय वाटतंय खरंच धैर्य काय लहान मुलं आहे का? त्यांना काय कळत नाही का? अहो, जे मनाला पटतं ना ते करतात आणि त्याची मला पूर्ण खात्री आहे. त्यावरती बोलते, बघूयात की. आता मागून अनुराधा आलेली असते. अनुराधाला बघून ती लगेच बोलते, आई तू इथं? त्यावर लगेच अनुराधा बोलते, सावे हे सगळं काय चाललंय? मला सगळं कळलंय. त्यावर लगेचच दामिनी बोलते, बघा ना अनुराधाताई, मी या मुलीला समजावून थकले पण आता हिला काही समजून घ्यायचं नाही आहे. त्यावरती लगेच बोलते, सावी हे सगळं काय चाललं आहे? मला कळत नाही तू इथे थांबलीस का म्हणून. आणि तुला सांगितलं होतं ना की ही लोकं तशी नाही आहेत. ही लोकं तुला सून बनवून घेणार नाही आहे. ही तुला घरात जागा देणार नाही आहे. मग तू माझं का ऐकत नाही आहेस? त्यावरती लगेच बोलते, म्हणजे सावी लगेच बोलते, आई मला एक सांग, तुला धैर्याने काय शब्द दिला होता की मला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि एक सांगू का, या सगळ्या साखरपुडा अजून काही झालेलं नाही आहे. त्यामुळे तुला जे वाटते ना की ते हे सगळं आता होईल वगैरे किंवा साखरपुडा होईल, तर असं अजिबातच नाही आहे. अगं पण साखरपुडा झालेला नाही त्यामुळे तू अजूनही विचार करू शकतेस ना. त्यावरती बोलते, हे बघ सावी, मला माहिती आहे ही लोकं कशी आहे. अगं वापर करून फेकून देतात. मग तू कशाला इथे थांबतेस? चल बघ इथून. त्यावरती लगेच बोलते, नाही आई, तुला काय वाटलं होतं? माझं धैर्यांसोबत नाव हे कायमचं जुळलं आहे आणि मी ते सोडणार नाही आहे. अगं त्यांचं आणि माझ्यावर आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते प्रेम मी सोडून कुठेच येणार नाही आहे. त्यावरती लगेच बोलते, सावी काय करतेस तू? त्यावर दामिनी बोलते, बघितलंस का अनुराधाताई, तुम्हाला कळतंय का, या मुलीची आम्हाला काडीची गरज नाही आहे आणि ही इथे जबरदस्ती राहते. आम्ही हिला 2-3 वेळ हकलून लावलं पण हिला आमच्याच घरी राहायचं आहे. प्लीज हिला इथून घेऊन जा बघू. त्यावर सावी बोलते, दामिनी मॅडम तुम्ही न जरा शांतच व्हा आणि तुम्ही धीरानं घ्या जरा. तुमचा डाव कधी पलटेल ना हे तुम्हालाही कळणार नाही. त्यावर ती अनुराधाला समजावत बोलते, हे बघाई, मला मान्य आहे तुला मला घेऊन जायचं आहे पण मी स्वतःहून त्यांना शब्द दिला आहे, जर हा साखरपुडा झाला तर मी स्वतःहून हे घर सोडून देईल आणि डिवोर्स देईल डायरेक्ट. त्याच्यामुळे तू काळजी करू नको आणि सध्या तरी मला असं वाटतं की तूही इथून जा कारण तुला या सगळ्याचा त्रास होईल. त्यावर ती बोलते, अगं माझ्या त्रासाचं कळते पण तुझ्या त्रासाचं काय? त्यावर ती बोलते, अजिबात काळजी करू नको, मी आहे ना इथे. तिथे सावी लगेच बोलते, आई प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव ना आणि मी जे सांगते तेवढं ऐक, नाही होणार हा साखरपुडा. त्यावर लगेचच तिथे दामिनी बोलते, हे बघा मी सांगते, ह्या पोरीला दुःख आहे पण ती तुम्हाला सांगायला तयार नाही आणि तिला मुद्दा म्हणून आमच्या घरात घुसून राहायचं आहे. ती मात्र दामिनी तिथे अनुराधाला पूर्णपणे भडकवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.